तुम्हाला त्याच्यामध्ये ते काही सोन्या नाण्याच्या कणग्या भरून देणार नाही, त्या डबे देणार नाही. ते फक्त आणि फक्त त्यांच्या कृपेचा आविष्कार असतो, बाकी काही नाही. तेवढं लक्षात ठेवा. आहे तशी दंतकथेद्वारे स्वीकारणं हा सुद्धा एक मूर्खपणा आहे. तुला मी मूर्ख म्हणत नाही, पण मूर्खपणा आहे. कारण का आपण त्याच्यावर, या भाकड कथा आहे त्याच्यावर विश्वास किती ठेवणार. ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली, ती पिक्चर मध्ये छान दिसतं ती भिंत मूर्ती अशी दिसते. भिंत चालवली म्हणजे काय? भिंत म्हणजे कसं अज्ञानाचं प्रतीक आहे. दगड विटा माती अज्ञान आहे सगळं. ते अज्ञानाचं जे प्रतीक आहे ते डिस्ट्रॉय केलं ज्ञानेश्वर महाराजांनी. चालवली म्हणजे काय? त्याच्यामध्ये ज्ञानाचा आविष्कार केला. म्हणजे जी बहुजन समाज जनता होती त्यांना सगळं संस्कृत मधलं काही माहिती नव्हतं, काही येत नव्हतं, शब्द वाणीवरती बसत नव्हती. ती प्राकृतात ज्ञानेश्वरी आणली, म्हणजे मराठीमध्ये. तर त्या मराठीतल्या ज्ञानेश्वरींनी त्यांनी ते अज्ञान दूर केलं आणि ती अज्ञानाची जिंत त्यांनी चालवली, म्हणजे नाहीशी. असं रेड्यामुखी वेद वदवले. काय रेड्यामुखी वेद काय? पिक्चर मध्ये छान दिसतं, पण वास्तविक ज्यांना संस्कृतचा गंध नाही त्यांच्या जिभेवरती त्यांनी ते सगळ्या ओव्या अशा काही प्रमाणात पेरल्या की ते मुखातनं ते बोलायला लागले. म्हणजे त्यांचं डोकं, म्हणजे अक्कल, आपण म्हणतो ना काला अक्षर भैस बराबर, किंवा तुझी अक्कल कुठे पेंट खायला गेली का, म्हणजे रेड्याची अक्कल किती असू शकते याचं ते उदाहरण आहे मोठं. त्याच्यामुळे रेड्याची अक्कल ती तेवढीच असते. मग त्या रेड्याच्या अकलेची जी माणसं होती त्यांच्यासाठी त्यांनी जे काही ज्ञान ज्ञानेश्वरीच्या रूपाने सांगितलं, ती माणसं ते म्हणायला लागली. म्हणजे रेड्यामुखी वेद वदवले ते असे हा प्रकार. प्रत्यक्ष वेद वदवले अशातला भाग ज्ञानेश्वरीचं जे सगळं संकीर्तन त्यांच्या मुखात वदवलं ते रेड्यामुखी, असा सगळ्याचा भावार्थ आहे. आपण नुसत्या कथा बाळगोतपणे स्वीकारण्यात काही पॉईंट नसते. 5वी-6वी पर्यंत ठीक आहे त्या सगळ्या कथांमध्ये अडकून जा, पण नंतर जशी प्रगती होते बौद्धिक, तशा बौद्धिक प्रगतीला त्या सगळ्या गोष्टींचा अनालिसिस करता आलं, स्क्रुटिनी करता आली. आणखी कोणाला काय विचारायचं? मला विचारायचं होतं, आपण भाव वाढवू शकतो का? म्हणजे जसं कोणाकोणाचं वाटतं की खूप एखाद्या इष्टदेवतेबद्दल, जसं स्वामी आहे शिवशंकर महाराज, तो त्यांचा खूप प्रचंड भाव आहे, तर आपला कुठेतरी कमी पडतो असं वाटतं. नाही, तो वाढवू शकता तुम्ही. त्याच्यासाठी एक्झरसाइज एकच करायला पाहिजे. आजी तुम्ही डिलिव्हरी झाली तुमची, तुमचं तानमूल तुमच्या हातात आलंय, ते तुमचं दूध पिकायला, या पद्धतीने त्या परमेश्वराला तुम्ही ट्रीट करा आणि मग त्याचं लालन पालन करा. आणि मग त्याला 1 वर्षाचा 2 वर्षाचा 3 वर्षाचा होईपर्यंत जसं ते मूल तुम्ही ज्या प्रेमाने सांभाळता, त्या मुलावरती जसा तुमचा भाव असतो ना, तो भाव त्या परमेश्वरावरती तुम्ही जर ठेवला तर तुमचा भाव वृद्धिंगत व्हायला काही वेळ लागतो. पण तो भाव आणायला पाहिजे की महाराज माझं बाळ आहे, मी त्यांना दुःख्या देईन. त्यावेळेला असं मी तुम्हाला कोणी वेडं म्हटलं तरी चालेल, अरे बापरे रडतायत का महाराज, मग त्यांना ते थोपटायचं, त्यांना झोपवायचं, त्यांना नाव वापरून घालायचं. हा जो मातृत्वाचा भाव आहे ना, तो परमात्म्याच्या प्रती लावला तर तुमचा भाव निश्चित वाढतो. आणि हे पुरुषांना पण ऍप्लिकेबल आहे. प्रत्येक बाईनीच हे केलं पाहिजे अशातला काही. पुरुषांनाही हे बाईसारखं लालन पालन महाराजांचं किंवा आपल्या आराध्य दैवताचं करता आलं पाहिजे. ह्या भावनेने एक लक्षात घ्या, जगतामध्ये सगळ्या भावभावनांमध्ये मातृत्वाचा भाव सगळ्यात श्रेष्ठ आहे. बरोबर. 80 वर्षाची आई झाली तरी ती विचारते तू जेवला का ग, सुनेला विचारते. तर सून म्हणते आता मला कळत नाही का त्याला कधी जेवायला वाढायची ती, त्या म्हातारीला काय करायची. पण म्हातारीला काय करायचे ती स्वतः जेव्हा म्हातारी होते तेव्हा तिला कळतं की आपल्या वेळेला सासू काय म्हणत होती. कुठला भाव आहे तो? ममतेचा भाव आहे. म्हणजे मुलगा असेल तिचा 50 वर्षाचा, ती 80 वर्षाची, पण तो 50 वर्षाचा मुलगा जेवला की नाही याची काळजी ती ज्या भावनेने करते, त्या भावनेने जर आपण ती भावना परमेश्वराप्रती लावली तर आपला भाव नैसर्गिकरित्या वाढत राहतो. आणि परमेश्वराला तेच तर अपेक्षित की तुमच्या आतमधल्या, तुम्ही जसं म्हटलं इमोशन्स तुम्ही किती पद्धतीने त्याच्यापर्यंत पोहोचवता. मग तुमच्या इमोशनचा निचरा व्हायचा काही नाही. आणि मग नॅचरली तुमची या सगळ्या संसारामधून जे काही तुमच्या अवतीभोवती आहे त्याच्यामधून डिटॅचमेंट वाढायला, कारण आपला भावच आपण कुठे स्थिर करत. हा मुलं झाली मोठी,
म्हणजे मुलं मोठी झाली, त्यांची करिअर झाली, ते फॉरेनला गेले, तरी तुमचं एक मन इथे काळजी करतच असते ना, तो तिकडे कसा असेल, तिकडे एक्सट्रीम वेदर आहे, त्याचं काय आहे, त्याला त्रास नसेल ना होत, त्याला अमुक लहानपणापासून त्रास होतो, तो तब्येतीला होत होता, तो माझी सून आहे ती त्याची काळजी घेते का बरोबर. मग तुमचा नवरा कधीतरी तुम्हाला सांगतात जाऊ दे ना, ते 1000 महिलावर इथे काळजी करून काय होणार आहे, पण नाही, ते आईचं मन ते इथे 100 गोष्टींची काळजी करतेच. आणि जरी किती मुलांनी फटकारलं, काय तो 50 वेळा मला फोन करते, मला तेवढाच उपयोग आहे, तरी सुद्धा तुम्ही काय म्हणाल, बरं आता 50 वेळा नाही, आता 25 वेळा मी फोन करेन, तुम्ही निंद्यावर आणि पण भाव तोच आहे. हाच भाव संपूर्ण मातृत्वाचा परमेश्वरावर लावा. कारण आपण त्याला म्हणतो ना, तुझं माय बाप बंधू तुझं प्राण सखा. ही सगळी नाती जर एका ओळीमध्ये आपण त्याच्यासाठी निर्माण करत असू, तर त्या प्रत्येक नात्यातला भाव त्या पद्धतीने जगून त्याच्यावरती त्या भावाचं अतिशय उधळण करावे. तो तिथे लांब नाहीये, तो तुमच्या जवळच असतो. काय मला एक दादा विचारायचं, तुम्ही म्हणता की ते कॅरी फॉरवर्ड होतं, आपले जे काही प्लस मायनस असते ते किती जन्म असे कॅरी फॉरवर्ड होतं, म्हणजे ह्या जन्मातलं मायनस तर होत असेल किंवा प्लस होत असेल ना. या जन्मात प्लस होतं बरं, कारण का तुम्ही रोजच्या रुटीन मध्ये जी कर्म करता ती प्लसला पडतात ना, म्हणजे ते क्रेडिटला पडतं सगळं. डेबिट तुमच्या हातामधनं इथे काही होतच नाही, कारण का डेबिट का होत नाही, तर तुम्ही ते मागच्या जन्मातलं जे आहे ते सोडायला काही तयारच नाही. आणि तुम्हाला त्याची प्रकर्षाने जाणीव करून देणारा समर्थ सद्गुरू तुम्हाला सापडतच. तो जेव्हा सांगतो की नाही बा तुला अशा पद्धतीने तुझं आयुष्य काढायचं, मग तिथे तो डेबिटला तुमच्याकडे गोष्टी टाकतो. म्हणजे कर्मचा निचरा तो सद्गुरू करत असतो. आपण कर्मांचा निचरा नाही करू. आपल्या कर्माचा निचरा आपण एकाच गोष्टी करू शकतो, ध्यानामध्ये. कारण ध्यानामध्ये मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं की ध्यानामध्ये तुमचा सद्गुरू तुमच्या समोर बसून तुमची मानस पूजा करत असतो. आणि आपण म्हणतो मी ध्यानामध्ये मानस पूजा करणार. कसली मानस पूजा करणार? तुम्ही काय आणणार? किलोभर फुलं आणणार, 5 किलो मिठाई आणणार, करंड्या आणणार, अत्तराच्या बाटल्या आणणार, गुलाब पाणी आणणार, पंचामृताचा अभिषेकासाठी आणणार. मग त्याच्यामध्ये मानस पूजेमध्ये ही सगळी भांडी सोन्याची असतात, घरातली स्टीलची भांडी नसतात, कारण मानस पूजा आहे. तुम्ही काही त्याला अर्पण करू शकता. पण जेव्हा तुम्ही ध्यानाला बसता आणि तुमचं सखोल ध्यान लागतं, तेव्हा तुमचा सद्गुरू तुमच्या समोर बसून तुमची मानस पूजा करतो. त्याच्यासाठी त्याला तुम्ही जे साहित्य जमवता मानस पूजेमध्ये ते जमवायची काही आवश्यकता नसते. तो त्यावेळेला फक्त चित्रगुप्ताची ती डायरी घेऊन बसलेला असतो. डेबिट आणि क्रेडिट एवढाच तो हिशोब सांभाळतो त्यावेळेला. आणि मग ती मानस पूजा त्याची कशी चालते? कृपेचा वर्षाव त्याच्यामध्ये खूप असतो. पण अशी पण कल्पना करून कधी ध्यानाला बसू नये की मी आता ध्यानाला बसलो ना आता ते म्हणजे याचं कारण असं आहे, कुठल्याच गोष्टीत माणसाने अडकायचं नसतं. कारण तुम्ही जर कल्पना केली मग ते रामकृष्ण परमहंसांसारखं होतं की डोळे मिटले, डोळ्यांना अश्रू आले, मग आनंदाचं उन्मनी भावाला मी डोलायला लागलो. कारण का तो माझी मानस पूजा करायला बसलाय. मग कधीतरी तुम्हाला कुठला तरी तोतापुरी सांगतो घे तलवार आणि त्याला कापून टाकतो, बरोबर आहे. मग मानस पूजेमध्ये आपण तो जर मानस पूजा करतोय तर आपण अपेक्षाच करायची. ध्यान हे नेहमी अपेक्षा रहितच असावं. ध्यानामध्ये मला झोप आली पाहिजे, गाढ झोपलं पाहिजे असे पण आशा करू नये. लोक काय म्हणतात की रात्री झोपत नाहीत आणि दिवसा ध्यानामध्ये झोपा काढतात. ध्यानामध्ये माणसं घोरत असतात, तर जागे झाल्यावर माणसं काय म्हणतात, अहो नाही आमची ना योग निद्रा लागली. आणि कसली योग निद्रा आली ती. मग योग निद्रेमध्ये तुमच्या कानाखाली कोणी वाजवली चालेल. मग तेव्हा तुम्ही शिव्या द्याल की उठल्यावरती, तुला एवढी अक्कल नाही. किंवा अक्कलने हा सर्वसामान्य साधा शब्द झाला. तुझ्या यायचं तुझ्या इथपर्यंत येतं, कशाला मला उठवलं ध्यान? कानफडत वाजून तुला काय अक्कल आहे की नाही? मी ध्यान करायला बसलो ना. म्हणजे तुझं ध्यान हे खरं मेलपात्र ध्यान आहे. माझे काही झोपत असतं त्याला झोप लागत नाही.
गैरसमज आहे तो गैरसमज काढून टाक. ध्यानामध्ये फक्त आणि फक्त शांततेचा अनुभव येतो. जी शांतता तुम्हाला मागूनही मिळत नाही किंवा विकत मिळत नाही कुठे, या जगामध्ये कुठेही शांतता मिळत नाही. ध्यानामध्ये मातृत्वाचा भाव विकसित होतो. ध्यानामध्ये असीम शांतता मिळते. ध्यानामध्ये प्रेम सद्गुरूंप्रती वाढत राहतं. म्हणजे आपण दूध उतू जातो तसं ओसंडून ते प्रेम सद्गुरूंप्रती वाढत राहतं. आणि ध्यानामध्ये अपार आनंद मिळतो, याच्या पलीकडे नाही. बाकी कुठलीही अपेक्षा ध्यानाकडनं करू नये की परमेश्वर माझ्यावर कृपा करेल, मग मला ते मी परवा लॉटरीचं तिकीट काढलंय मग ते मी लॉकरमध्ये लॉक करून ठेवलंय. आधी लोक बँकेच्या लॉकरमध्ये लॉटरीचे तिकीट ठेवतात का, त्या घरामध्ये कुठे नंबर लागले ते आणि कोणी तुमचं ते तिकीट चोरलं तर काय करायचं म्हणून बँकेच्या लॉकरमध्ये. आज तर लोक काही उद्योग करतात. मग तसा प्रकार आहे की ध्यानामध्ये तुम्हाला कुठल्याही लॉटरीचं तिकीट लागत नाही. ध्यानामध्ये एकच लॉटरी लागते, जसं म्हणलं तसं सदैव वैकुंठाला जाण्याची लॉटरी लागते. पण ती एका दिवसात तेवढे तुम्ही पुण्यात्मा असाल तर 2 दिवसात तुम्हाला सदैव वैकुंठाचा अनुभव येईल. पण नाही तर 200 वर्ष सुद्धा घासावी लागेल. त्याला काही भीती नाही, त्याला डायमेन्शन थांबूया आपण. कोणाला प्रश्न नाही येणार. ध्यानामध्ये बसायला म्हणतात की काही म्हणजे पण गुरु पण सांगतात की तुम्ही ध्यान एकाच वेळेला करा किंवा त्यावेळेला तुमच्या सद्गुरूचा पण तुमच्यावर लक्ष असतो असं म्हटलं जातं. म्हणजे अशी हे आहे किंवा काय त्याचं काय तथ्य म्हणजे एकच वेळा का ठेवावी किंवा एकच वेळ का ठेवावी, तर एकच वेळ ठेवली असेल तुम्ही ध्यानाची, समजा संध्याकाळी 7ची वेळ, तर त्यावेळेला तुमचं होतं कसं की तुम्हाला जर ती वेळ फॉलो करायची असेल तर त्यावेळेला तुमच्या सगळ्या चित्तवृत्ती 7च्या टोक्याकडे जातात घड्याळाच्या, की 7 वाजले, मला 1 मिनिट सुद्धा उशीर चालणार नाही. मग आपण म्हणतो ना वन पॉइंटेडनेस, चित्तवृत्ती एकवटणं, जीवाचे कान करून ऐकणं, ह्यामध्ये जे कॉन्सन्ट्रेशन साधलं जातं, तर तुम्ही ती 7ची ठराविक वेळ ठरवलेली असेल तर तुमच्या जीवाचा आतमध्ये ती तडफडाटच येते की नाही मला बसायचंच आहे कुठलीही काही झालं तरी. मग ते 7 वाजता बसल्यानंतर तुम्ही नेहमी काय करता, प्रत्येकाने आणि ध्यानाला बसल्यानंतर प्रत्येकाने ध्यानाला बसायच्या आणि जेव्हा डोळे मिटतो त्या डोळे मिटायच्या आधी आपल्या जे सद्गुरू असतात त्यांना सांगून बसायचं की मी ध्यानाला बसतोय, 1 तास ध्यान करणार. हे जेव्हा सूक्ष्मामधनं ते संदेश प्रसारित होतात तुमच्या अंतरंगातले, ते गुरुला बरोबर कळतात. कारण गुरुचे रिसेप्टर्स हे फार प्रभावी असतात. त्यांना एका वेळेला 100 शिष्य जरी ध्यानाला बसले तरी त्या रिसेप्टर्स मध्ये जाणीव होते सगळे. म्हणजे ते सगळी चॅनल्स बरोबर त्यांना कळतात कुठलं चॅनल आता ऍक्टिव्हेट आहे आणि कुठलं नाही, ते त्यांना माहिती असतं. म्हणून मग ते म्हणतात ना की तुम्ही माझ्या GPS वर आहात. काय GPS वर आहात तर तुम्हाला ते बरोबर ते पकडलं जातं त्यावेळेला. आणि जर तुम्ही 7ची वेळ पाळली नाही रोज, मग त्याच्या आधी तुम्ही रात्री 10ला बसायला लागला तर मग एरर येतो कुठेतरी, बरोबर आहे. मग तो एरर आला ना की मग आपण असं म्हणू शकतो की आपलं ध्यान नीट आणि जेव्हा एरर येतो या सगळ्या गोष्टी ध्यान नीट लागत नाही. मग त्याला कारण काही असतं. मग कुठेतरी डासच चावतो जो एरवी चावत नाही, मग कुठेतरी असंच व्हायला होतं, मग डास चावतो, मग ध्यानात उठायला नको, कंटाळला उठलो ध्यानात, असं करू नये. त्यामुळे एक वेळ सगळ्यात चांगली, एक आसन. एक आसन का तर त्या आसनाला सुद्धा त्या ध्यानाची सवय लागलेली असते की मग याच्यावर माझ्या अंगावर बसून ते ध्यानच होणार आहे. आसन म्हणजे आसनाचं अंगच होतं ना, ते ध्यानच होणार आहे. त्याला माहिती असतं दुसरं काही माणूस इथे करायला. मग ह्याच्यामध्ये ध्यान करायला जागा, आसन आणि वेळ याचं अनन्यसाधारण महत्व आहे. पण जर तुम्हाला हे सगळं नोकरी धंद्याच्या कारणामुळे किंवा इतर सगळ्या व्यस्त शेड्यूलमुळे त्याचं पाळणं शक्य नसेल तर त्याच्यासाठी ब्राह्ममुहूर्त ध्यान सांगितलं. म्हणजे त्यावेळेला तर तुम्हाला कुठलंही काम नसतं किंवा काही नसतं. अहो कसला ब्राह्ममुहूर्त, आम्हाला झोपच येते असं. म्हणजे ब्राह्ममुहूर्तावर साधनेला बसला, झोप आली म्हणून आडवा पडला, जाग आली तर सकाळचे 10 वाजलेले आणि ही फॅक्ट आहे. लोक हे
असं सांगतात सगळ्यांना. त्यामुळे या पर्टिक्युलर गोष्टींना फार महत्व आहे. म्हणजे 10वीचा अभ्यास तुम्ही ज्या पद्धतीने करता सिरियसनेस त्या पद्धतीने ध्यान करावं असं आहे. आणि एक वेळ सांभाळण्याचं महत्व खूप आहे. कोणाला काही बोलायचंय का आपण थांबूया आता इथे? थांबूया, कारण सगळी मंडळी आता अवघडलेली आहे.